नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवारीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर भाजीपाला खाण्याचा कंटाळा आला असेल तर आज आपण जिभेची चव पुरवण्यासाठी चमचमीत अशी डाळ कांदा बनवतोय। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर डाळ कांदा बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर 2 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती। तर 2 तासामध्ये बघू शकाल की डाळ बऱ्यापैकी भिजलेली आहे। आता ही भिजलेली डाळ आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आणि त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 6 ते 7 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घेतलेली पानं आपल्याला अशी हाताने तोडून या तेलामध्ये टाकून घ्यायची। त्यानंतर या तेलामध्ये टाकण्यासाठी 1 चमचा भरून लसूण अद्रक ठेचून घेतलेला आहे। तेलामध्ये लसूण अद्रक मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर या तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले। आपण डाळ कांदा बनवतोय त्यामुळे कांद्याचं प्रमाण या भाजीमध्ये जास्तच ठेवायचं आहे। टाकून घेतलेला कांदा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता हा कांदा आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकाल की कांदा हलका ब्राऊन झाला आहे। असा कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला 2 चमचे लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचं। त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा, अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर टाकायचं आणि त्यानंतर 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला टाकून घ्यायचा किंवा तुम्ही मार्केटचा सुद्धा 1 चमचा काळा मसाला यामध्ये वापरू शकता। त्यानंतर थोडासा कट केलेला कोथिंबीर टाकायचा आणि टाकलेले सर्व मसाले फोडणीमध्ये मिनिटभर परतून घ्यायचे। मिनिटभर सगळे मसाले परतून झाल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि पाण्यामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे। तर पाण्यामध्ये व्यवस्थित मसाले मिक्स करून झाल्यानंतर या कढईवरती आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यानंतर आपण जी डाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती त्या डाळीमधील पाणी काढून टाकायचं आणि भिजलेली डाळ आता या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही डाळ या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मिक्स करून झाल्यानंतर आता डाळ शिजण्यासाठी आणि ग्रेव्हीसाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचे। तर इथे आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं। त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं। टाकलेले पाणी आणि मीठ या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर या कढईवरती झाकण ठेवायचे आणि ही डाळ कांद्याची भाजी आता आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजून घ्यायची। 4 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकाल की भाजीवरती मस्त तर्री आली आहे आणि छान असा भाजीला रंगसुद्धा आलेला आहे। तर भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर या भाजीमधील डाळ हाताने दाबून बघायची। तर हाताने दाबताच तुम्ही बघू शकाल की डाळ अजून शिजलेली नाही। तर आपल्याला ही डाळ अजून शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी कढईवरती परत झाकण ठेवायचं आणि ही डाळ कांद्याची भाजी आपल्याला परत 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची। 5 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकाल की अगोदरच्या पेक्षा या ठिकाणी आता ग्रेव्ही घट्ट झालेली आहे। मस्त छान अशी दाटसर ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता या भाजीतील डाळ परत एकदा हाताने दाबून बघायची। तर बघू शकता अगदी व्यवस्थित अशी आपली डाळ शिजून तयार झालेली आहे। तर या ठिकाणी आपली डाळ कांद्याची भाजी तयार झाली। तर या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तयार झालेली चमचमीत रस्सेदार डाळ कांद्याची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता खूप मस्त अशी डाळ कांद्याची भाजी तयार झालेली आहे। भाजीला बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी तयार झाली। तर तुम्हाला भाजीपाला खाण्याचा कंटाळा आला असेल किंवा भाजी काय बनवावं सुचत नसेल तर अशा वेळेस तुम्ही ही डाळ कांद्याची भाजी नक्कीच ट्राय करू शकता। खूप छान ही भाजी लागते। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।